मुंबईमध्ये लोकल अपघात प्रकरणी मोटरमनच्या आंदोलनाच्या अर्ध्या तासाने अपघात झाला। आंदोलनामुळे अपघात झाल्याचं म्हणणं कठीण आहे। तर स्वप्नील नीला यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर मोटरमन यांनी सीएसएमटी स्टेशनवर आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली होती, कारण लोकल सेवा विस्कळीत झालेली होती। त्यामुळे लोकलमध्ये गर्दी वाढली आणि हा अपघात झाल्याचं देखील पाहायला मिळालं। तर आंदोलनाच्या अर्ध्या तासाने अपघात झाला। आंदोलनामुळे अपघात झाल्याचं म्हणणं कठीण आहे, असं स्वप्नील नीला यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्या घटनेमध्ये सँडहर्स्ट स्टेशनच्या ज्या स्थानकाच्या जवळ आहे त्याजवळ काही व्यक्ती या ट्रॅकवरती चालत होत्या, ज्यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला यांचा समावेश होता। या 4 व्यक्तींना ट्रेननी धक्का बसलेला आहे आणि जी इजा झाल्यानंतर या सर्व 4 व्यक्तींना आपण नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावरती तिथे उपचार चालू आहेत। आणि याच्यामध्ये आपण जसं वारंवार आपल्या मार्फत देखील आपण सर्व आपल्या टीव्हीच्या प्रेक्षकांना देखील हे सांगू इच्छितो की कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ट्रॅक क्रॉस करणं किंवा ट्रॅकवरनं चालणं हे टाळणं आवश्यक आहे। आणि सोबतच जे FOB किंवा बाकीच्या आपल्याला ज्या सोयी दिलेल्या आहेत, लिफ्ट असू द्यात, एस्केलेटर्स असू द्यात, त्यांचा कृपया वापर करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।